व्हिडिओला सुरुवात करते. स्टिचिंग विथ सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. ही माझी मैत्रिणी रेश्मा, माझ्या छोट्या बहिणीसारखी, आणि तिच्यासाठी जी नऊवारी आणि डिझायनर ब्लाऊज शिवले. तर ह्या साडीला खूप मागणी होती आणि ही साडी असे सेम आम्ही 6 साड्या डिझायनर म्हणजे शिवल्या होत्या आणि ते रेंटल पण दिले होते. तिला तेच कलर आवडलं होतं, तर खास तिच्यासाठी शाही मस्तानी नऊवारी आणि ब्लाऊज डिझाईन केलं आणि ब्लाऊज पफ स्लीववालं खूप सुंदर असं डिझाईन केलं आणि तिच्याकडे मी गेल्या वर्षी गेले होते. हा व्हिडिओ खूप लेट झाला, कारण काय मी जे तेव्हाचे जे होते ते नॉर्मल व्हिडिओ करून टाकले होते, पण हा शॉर्ट व्हिडिओ मी शूट घेतले होते, त्याचं ॲडिट केलं होतं आणि ते तसंच राहून गेलं होतं. तर आत्ता मी ते सगळे यूट्यूब आणि इंस्टाग्रामवरती टाकले, जे 1 मिनटाचे म्हणजे गाणे असतात 30-25 सेकंदाचे असे. ह्याच्यामध्ये जेव्हा मी ऑर्डर घेते तेव्हा ती या व्यक्तीला कुठला कलर हवा आहे, तिला साडीचं तिचं कितपर्यंत कुठल्या किमतीत हवा म्हणजे बजेट, त्यानुसार मी त्या साड्या सिलेक्ट करते. स्वतः मी शॉपमध्ये गेल्यानंतर व्हिडिओ कॉल करते आणि त्या व्यक्तीला त्या साड्या दाखवते. कधी कधी कलर कॉम्बिनेशन वेगळं सांगतात. शॉपमध्ये 1000 साड्यामध्ये 100 साड्या पाहिल्यानंतर कुठली तरी एखादी साडी त्यांना आवडते, वेगळीच आवडते कॉम्बिनेशन ते. मग त्यानुसार जे त्यांनी बजेट सांगितलं आहे, त्यांना जसं परवडेल त्यानुसार ती साडी मी तिथं परचेस करते. बऱ्यापैकी कमी रेटमध्ये म्हणजे देतात, मला डिस्काउंट देतात, ज्यांच्या मी नेहमी साड्या शिवत असते. तर असं करून ते साडीचं सिलेक्शन म्हणजे सिलेक्ट करतो ती जिला हवं आहे. मग किंवा कुठलेही कस्टमर असेल, अदर कुठलेही कस्टमर असतील, त्यांनाही मी व्हिडिओ कॉल करून त्या साडीचं बॉर्डर, कलर, त्या साडीची पोत सगळं दाखवते. मेन क्वालिटी महत्त्वाची असते. आता जिथं तुम्ही 1,500ची साडी घेईल तिथं 5,000च्या साडीमध्ये फरक असणार आहे, पण तरीही बऱ्यापैकी नऊवारी ही छान दिसली पाहिजे आणि तो कलर कॉम्बिनेशन उठून दिसला पाहिजे, पदर हेवी पाहिजे. हे माझी म्हणजे एक साधारण हे मी सांगते त्यांना, की तुम्ही 5-6 साड्या तर अशा नॉर्मल घेतच असता, त्या 2-4 साड्यांची किंमत मिळून तुम्ही कमीत कमी 2-2.5 हजाराची साडी तुम्ही घ्या, ज्याला डिस्काउंट असतं. मग मी शिवते, मग ब्लाऊज असं सगळं, आणि तुम्हाला घरपोच मी त्या साड्या पाठवते. जेव्हा शूट घेतो आम्ही शॉर्ट व्हिडिओ, तेव्हा बरेचसे क्लिप आम्ही शूट घेऊन ठेवलेले असतात. त्याचं ॲडिट करायला हे करायला वेळ नसतं, आणि आता मला ॲडिट करायला एक जण मदतीला आहेत, तर तो खूप छान करतो. छोटा मुलगा आहे माझ्या मैत्रिणीचा, पण त्याला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. त्यांनी स्वतःहून सांगितल्यानंतर तेव्हापासून करतो. मग मी शूट म्हणजे मला जसं जमतं तसं मी घेते. आता तो जसा सांगतो त्या पद्धतीने करते. शूट घेताना इतक्यांदा शूट घ्यावं लागतं, इतक्यांदा ते परत शूट घेणं, मग आणल्यानंतर मग तो 1 मिनटाचा व्हिडिओ परत त्याला एडिट करणं, क्लिप सगळे जॉईंट करणं, खूप प्रचंड मेहनत असते, हे मी तुम्हाला सांगते. आणि त्यावेळेस रेश्माकडे जेव्हा गेले होते, तिच्या मुलीसाठी ही जे परकर पोलकं शिवलं, एवढ्या साड्या घेतो. तर बऱ्याच जणींना मागे रेंटल जेव्हा होते त्यांनाही परकर पोलकं डिझाईन केलं होतं तिच्या ते म्हणजे मुलींसाठी. तर ते मी म्हणले मी जाते तर तिला काहीतरी आपल्याकडून गिफ्ट घेऊन जावं, म्हणजे तिच्यापेक्षा तिच्या मुलीसाठी, म्हणून मग तिच्यासाठी मी परकर पोलकं, हे सरप्राईज होतं. ते व्हिडिओचे लिंक मी बघते, म्हणजे खूप आधी टाकलेत, वर्ष होऊन गेलं. तर त्याच्यामुळे तो एक प्रत्यक्षात भेटल्यानंतर एक वेगळा आनंद होतो. हे सगळे यूट्यूब फॅमिलीकडून ओळख झालेले मेंबर्स आहेत जे काही आहेत. तर बऱ्याचदा कसं असतं, खूप जणांची इच्छा असते, तर येता जाता किंवा त्या साईडला मी गेले कुठंही, माझे सबस्क्रायबर माझ्या फॅमिलीचे असतील आणि जवळपास असतील तर शक्यतो मी भेटून येते. बरेच जण व्हिडिओमध्ये येत नाहीत, कोणाकोणाला ते आवडत नाही, मग मीही कुठली जबरदस्ती करत नाही. पण हे एक सोशल मीडियामधून हे एक जी फॅमिली वेगळी निर्माण झाली, त्याचं खरंच सांगते खूप सपोर्टिव्ह असतात. म्हणजे वर्षा चौधरी झाली, धनश्री झाली, इवन मला वाटतं कोमल आहे, ह्यांचे मी आउटफिट शिवलेले आहेत, ते तुम्ही खूप जणांनी पाहिलेत आणि खूप छान असं त्यांच्याशी म्हणजे नेहमीचं एक बॉन्डिंग असतं. आणि रंजिता तर आधीपासून फॅमिली मेंबर होती, तिचं यूट्यूबमुळे ओळख नाही आहे, आधीपासूनची आहे. तुम्हाला कुठलीही नऊवारी, परकर पोलकं किंवा अदर जे ब्लाउजेस ते आहेत हवं असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा. जो कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. आजचा व्हिडिओ इथं संपवते.